नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत 3 चित्तवर्ग. चित्तवर्ग. चित्त चंचल आहे. मेधीय स्थविराची कथा. एकदा तथागत चालिका नगरात चालिक नामक पर्वतावर विहार करीत होते. त्यावेळी आयुष्यमान मेधीय स्थविर उपासक होते. तेव्हा आयुष्यमान मेधीय बुद्धाकडे आले व किमी काला नदी किनारी आम्रवनात विहार करण्याची परवानगी मागू लागले. तथागत म्हणाले, मेधीय, मी एकटाच आहे. दुसरा भिक्षू येईपर्यंत थांब. तो तथागतांचे न ऐकता न थांबता निघून गेला. त्याचे चित्त एकाग्र होत नव्हते. नाना प्रकारे वितर्क उत्पन्न होत होते. संध्याकाळी परत येऊन त्याने हा प्रकार तथागतास सांगितला. तथागत म्हणाले, मेधीय, भिक्षूने इच्छाधारी होऊ नये. हे चित्त क्षणिक आहे. याला आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे. पुढे उपदेश करताना त्यांनी ही गाथा सांगितली, जिचा अर्थ चित्त हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण बनविणारा जसा बाणाला सरळ करतो तसा मेधावी अथवा बुद्धिमान पुरुष अशा चित्ताला एकाग्र व सरळ करतो. सार, अस्थिर मनाला स्थिर करा. त्यानंतर एक गाथा सांगितली. तिचा अर्थ पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्याकरिता मन व्याकुळ होते. सार, माराच्या तडाख्यापासून सुटण्यासाठी चित्त माशासारखे तरफडत असते. 35 चित्ताचे दमन सुखदायक आहे. एका भिक्षूची कथा. कौशल देशात पर्वताच्या पायथ्याशी मात्तीगाम नावाचे एक गाव होते. तेथे एका उपासिकेने 4 प्रतिसंपदा आणि 5 अभिज्ञेसह अनागामी फळ प्राप्त केले. जे भिक्षू तिच्याकडे राहत होते ती सर्वांच्या चित्ताला जाणून त्यांच्या भोजनादीची व्यवस्था करीत होती. एक भिक्षू तिची प्रशंसा ऐकून तेथे गेला आणि काही दिवसातच परत आला. तथागतांनी विचारले, हे भिक्षू, तू त्या ठिकाणी थांबला नाहीस? होय म्हणते, त्या ठिकाणी थांबणे कठीण आहे. ती उपासिका मनात येणारा विचार पूर्वीच जाणते. निवाशांचे विचार चांगलेही असू शकतात आणि वाईटही. वाईट विचार येताच मुद्देमालासह चोरास पकडून द्यावे तसा ती निग्रह करेल. मी तिथे थांबू शकत नाही. तेव्हा तथागतांनी त्या भिक्षूस पुन्हा तेथेच जाण्यास सांगितले, पण तो जाण्यास राजी झाला नाही. हे लक्षात येताच तथागत म्हणाले, भिक्षू, जर तू तिथे जात नाहीस तर स्वतःच्या चित्ताचे रक्षण कर, त्याचा निग्रह कर. त्यानंतर त्यांनी एक गाथा म्हटली. त्याचा अर्थ ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चपळ आहे, जेथे वाटेल तेथे झटकन जाते, अशा चित्ताचे दमन करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले चित्त फार सुखदायक असते. सार, संवरलेले चित्त सुखावह असते. 36 सुरक्षित चित्त सुखदायक असते. एका उत्कंठित भिक्षूची कथा. श्रावस्तीच्या एका श्रेष्ठीचा पुत्र मोठ्या श्रद्धेने प्रव्रजित होऊन धर्म आणि विनयाची महानता बघून उत्कंठित झाला. तो एके दिवशी भिक्षूंना म्हणाला, मी घरी राहून धम्माचे पालन करू शकतो. धम्म आणि विनय इतके महान आहेत की त्या सर्वांचं पालन केल्या जाऊ शकत नाही. भिक्षूंनी तथागतांना सांगितले. बुद्धाने त्या भिक्षूस बोलविले व म्हणाले, भिक्षू, एवढा उत्कंठित का होतोस? जर तू एकाचे रक्षण करू शकशील तर तुला इतरांचे रक्षण करण्याची गरजच नाही. तू केवळ एकट्या चित्ताचेच रक्षण करून बघ. उपदेश देताना त्यांनी पुढील गाथा म्हटली, जिचा अर्थ ज्याला समजणे सोपे नाही, जे अत्यंत चलाक आहे व जे वाटेल तेथे झटकन जाते, अशा चित्ताचे बुद्धिमान पुरुषाने रक्षण करावे. कारण सुरक्षित चित्त फारच सुखदायक असते.
सार, संवरलेल्या चित्ताचे रक्षण करणे सुखावह असते. यापुढे आपण पाहणार आहोत चित्ताचा संयम. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.